कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मे-जून 2020 सत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमाबाबत एक परिपत्रक काढलं आहे। यामध्ये मे-जून 2020 मध्ये आयोजित परीक्षांकरिता विविध सत्रातील सर्व पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मे-जून 2020 मध्ये आयोजित परीक्षांकरिता निर्धारित वेळेत यापूर्वीच परीक्षा अर्जाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही असं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मे-जून 2020 मध्ये आयोजित परीक्षांकरिता विविध अभ्यासक्रमातील विविध सत्रातील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अद्याप सादर केलेले नाही अशा विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी विद्यापीठानं 19 मे ते 28 मे 2020 या कालावधीची मुदतवाढ दिली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे विलंब अथवा अतिविलंब शुल्क सद्य परिस्थितीत विशेष बाब म्हणून मे-जून 2020 सालापुरते आकारण्यात येणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना यापूर्वीच असे विलंब शुल्क लागले आहे अशा शुल्काचा परतावा करण्यासंदर्भातलं स्वतंत्र परिपत्रक विद्यापीठाकडून काढलं जाईल असंही विद्यापीठानं आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे। अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या नियमित प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षा घेतल्या जाणार नाही। अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील ग्रेड ही अंतर्गत मूल्यमापन 50%, त्याचप्रमाणे मागील लगतच्या परीक्षेतील मूल्यमापनावरून 50% गुण देण्यात येतील। तसेच विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा जुलै 2020 मध्ये होणार नाही। अशा विद्यार्थ्यांची बॅकलॉग विषयाची परीक्षा पुढे नवीन सत्र सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या कालावधीत घेण्यात येईल। सदर 2020 परीक्षेच्या निकालानंतर अशा विद्यार्थ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट हवी असल्यास त्याकरिता पुढील सत्रामध्ये त्यांना संधी देण्यात येईल। अंतिम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील विषयाची तसेच सर्व सत्रातील बॅकलॉग विषयाची लेखी परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि विशेष बाब म्हणून सर्व विद्याशाखातील सर्व अभ्यासक्रमांचे परीक्षांचे निकाल 50% अंतर्गत गुण व 50% शेवटच्या सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे एकत्रित मूल्यमापनावर आधारित गुण या आधारावरती विद्यमान शैक्षणिक वर्षाचा निकाल देण्यात येणार आहे। ही तरतूद केवळ विद्यमान शैक्षणिक वर्षापुरती असणार आहे। 2 वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये चौथ्या सत्राचे विद्यार्थी व चौथ्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 1, 2 व 3 मधील बॅकलॉग विषय असतील अशा विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे। 3 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये 6व्या सत्राचे विद्यार्थी व 6व्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांना सत्र 3, 4 व 5 मधील बॅकलॉगचे विषय असतील अशा विद्यार्थ्यांची परीक्षा होईल। 4 वर्षीय अभ्यासक्रमांमध्ये 8व्या सत्राचे विद्यार्थी सत्र 5, 6 व 7 मधील बॅकलॉग विषय असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल। त्याचप्रमाणे 5व्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या 10व्या सत्राचे विद्यार्थी व 10व्या सत्राच्या ज्या विद्यार्थ्यांचे 7 व 8, 9 या सत्रामधील बॅकलॉगचे विषय असतील त्यांच्या देखील परीक्षा होतील असं विद्यापीठानं आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे। अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर सर्व अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजले जाईल। सदर तरतूद केवळ विद्यमान शैक्षणिक वर्षापुरती मर्यादित असेल असंही विद्यापीठानं आपल्या परिपत्रकात ठळकपणे स्पष्ट केलं आहे। मागील शैक्षणिक वर्षात ज्यांचे वर्ष गेले आहे अर्थात ते इयर ड्रॉप झाले आहे अशाही विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळेल, परंतु या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेचे आयोजन झाल्यानंतर आपले मागील वर्षातील राहिलेले सर्व पेपर द्यावे लागणार आहे असंही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं काढलेल्या आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे।